केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या 2154 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर राज्यानं पाणी सोडल्याच्या झी 24 तासच्या वृत्ताची सामाजिक न्याय विभागानं गंभीर दखल घेतली आहे। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे। शिष्यवृत्तीची रक्कम मिळवण्यासाठी काय पाठपुरावा केला अशी विचारणा त्यांनी केली आहे। बडोले आज दिल्लीत जाणार असून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। तसंच राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। राज्यातील भूजल पातळी यंदा सुधारली। यंदा फक्त 644 गावांमध्ये पाणी टंचाई असेल। राज्यातील बहुतेक सर्व भागात यावेळी समाधानकारक पाऊस झाला असल्यानं राज्यात भूजल पातळीमध्ये समाधानकारक सुधारणा झाली आहे। जलयुक्त शिवार, नद्या नाले यांचं खोलीकरण यासारख्या उपक्रमांमुळे पाणी जमिनीत झिरपण्यात चांगली मदत झाली आहे। त्यामुळे भूजल पातळीच्या बाबतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्याची परिस्थिती समाधानकारक आहे। पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार नाही। यंदा सुमारे 600 पेक्षा जास्त गावांमध्ये भूजल पातळीमध्ये फारसा फरक न पडल्यानं डिसेंबर नंतर टप्प्याटप्प्यानं पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय महामार्गावरती टोल आकारणीला आज मध्यरात्रीपासून सुरुवात होतीये। नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल नाक्यांवरती टोल आकारणी थांबवलेली आहे। दरम्यान टोल नाक्यांवरती 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत। दरम्यान टोल नाक्यावर प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी पुरेशा स्वाईप मशीनची व्यवस्था करण्यात आली असल्याचंही सांगण्यात आलं आहे। पेट्रोल पंपावरती 500च्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। यापूर्वी 500च्या नोटा स्वीकारण्याची मुदत 15 तारखेपर्यंत देण्यात आली होती, पण हे निर्देश आता रद्द करण्यात आलेत। पेट्रोल पंप कमिशनचे अड्डे बनल्याचं लक्षात आल्यावर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे। वडिलांनी आत्महत्या केली आहे। औरंगाबादच्या सिडको N13 भागात ही घटना घडली आहे। संदीप घोडे असं या तरुणाचं नाव आहे। संदीपला नोकरीसाठी पुण्याला जायचं होतं। त्यासाठी त्यानं वडिलांकडे 5,000 रुपयांची मागणी केली होती, मात्र वडिलांकडे फक्त 2,000 होते। ATM मधून आजच हे पैसे काढलेत, उर्वरित पैसे उद्या देतो असं वडिलांनी सांगितलं। मात्र संदीपनं या कारणासाठी कुटुंबियांसोबत वाद घातला आणि रागाच्या भरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। आरबीआयच्या निर्बंधांविरोधात राज्यातील पतसंस्थांनी मुंबईत भव्य मोर्चा काढला। या मोर्चात राज्यभरातील पतसंस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी सहभागी झाले। या मोर्चाला शिवसेनेनं आपला पाठिंबा दर्शवत सरकारवर टीका केली। एकतर महाराष्ट्र पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही। येत्या काळात ही ठिणगी पडली तर पतसंस्थांच्या माध्यमातून पडेल अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला। बँकेत उभा राहिलेला माणूस, पतपेढीकडे पैसा जमवणारा माणूस हा काळा बाजारवाला नाहीये। काळा बाजारवाले आरामात आहेत, काळा धनवाले आरामात आहेत। ह्यांचं थोडं आयुष्य तुम्ही जे आहे ते सोपं करा। आणि शेवटी हा काय राजकीय विषय नाही, हा या देशातला 125 कोटी जनतेचा आक्रोश सरकारने ऐकायला पाहिजे। नोटबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या। नाशिकच्या नाशिक जिल्हा बँकेवर लाचलुचपत आणि आयकर विभागानं धाड टाकली आहे। या धाडीदरम्यान जमा झालेल्या 500,000 रुपयांच्या नोटांची चौकशी सुरू झाली असून जिल्ह्यातील काही सहकारी बँकांची चौकशी करण्यात येणार आहे। तर मोठ्या रकमेचं डिपॉझिट करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी असतानाही जिल्हा बँकेत अशा रीतीनं जुन्या नोटा कशा जमा झाल्या हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे तिथे काळे पैसे पांढरे करण्याचा उद्योग नक्की झाला होता अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। राज्यातल्या एकाही जिल्हा मध्यवर्ती बँकेला व्यवहार करण्याचा, पैसे घेण्याचा, बदलून देण्याचा मला तर वाटतंय केंद्र सरकारनं परवानगीच देऊ नये। कारण जर अशी परवानगी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिली तर हे सगळे घोटाळे बहादर त्या ठिकाणी जातील आणि अनेक शेतकऱ्यांच्या नावे त्यांच्याकडे याद्याच्या याद्या आहेत, गावाच्या याद्या आहेत आणि त्या शेवटी रेकॉर्ड त्यांच्या हातामध्ये, ते सगळे त्यांचे काळे पैसे पांढरे करून या माध्यमातून घेतील। कोल्हापूर जिल्हा बँकेला पतपुरवठा करा, अन्यथा सोमवारी कोल्हापुरातल्या राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा काढला जाईल असा इशारा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलाय। काल कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सभासदांची बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी हा निर्णय घेण्यात आला।
कोल्हापुरात SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि रत्नाकर बँकेवर मोर्चा काढणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलंय. ग्रामीण भागातला सहकार मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी मुश्रीफ यांनी केलाय. नांदेड जिल्ह्यातल्या जानापुरीमध्ये शहीद संभाजी कदम यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. कदम यांच्या 3 वर्षांच्या मुलीनं तेजस्विनीनं वडिलांवर अंत्यसंस्कार केले. शहीद संभाजी कदम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक त्यांच्या गावी उपस्थित होते. साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले पंढरपूरचे वीरपुत्र मेजर कुणाल गोसावी यांना मोठ्या शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. कुणाल गोसावी अमर रहेच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमली होती. मेजर कुणाल यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलीनंच मुखाग्नी दिला. मेजर कुणाल यांना निरोप देण्यासाठी वाखरीत हजारोंची गर्दी लोटली होती. राज्यात सत्तेत आल्यावरती पुण्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्यांची भाषा बदलली आहे. कालव्यातून पाण्याची गळती होत असेल तर त्याची दुरुस्ती महापालिकेनंच करायला हवी असं म्हणत पाणी पुरवठा बंद होण्यासाठी महापालिकाच जबाबदार असल्याचा ठपका पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठेवलाय. 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी 2200 कोटी बॉन्डमधून उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेनं फेटाळला. त्यामुळे पाणी पुरवठा बंद केला का यावर असे निर्णय घ्यायला मी चिल्लर नेता नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अपेक्षित पाणी जे कराराप्रमाणे ते आपण नक्की देतो आहोत. अधिक मागणी आहे. फार पाण्याची यावेळेला कमतरता नाही. आणि मागच्या वेळी सांगतो परत की असं काही केलं नाही म्हणून तसं केलं असं इतका काही मी चिल्लर माणूस नाही आहे. हा पुणे शहरातल्या काही लाखो लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये ते प्रमाण 1350च्या पुढे गेलं होतं आणि म्हणून कॅनॉलमधनं जे पाणी पर्वतीत येतं त्याच्यावर थोडीशी रिस्ट्रिक्शन घातली. आज तर परत दुरुस्तीचं काम आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही याची काळजी पालकमंत्री म्हणून मी पूर्ण घेतलेली आहे. ठाण्यात अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्तांनी सलग दुसऱ्या दिवशी हातोडा चालवला. मात्र ठाण्यातल्या उपवन परिसरात सुरू असलेल्या कारवाईत धक्कादायक गोष्ट समोर आली. तलावासमोर असलेल्या सत्यम लॉजवर कारवाई दरम्यान या लॉजच्या तळघरात तब्बल 290 खोल्या असल्याचं उघड झालं. सत्यम लॉजच्या तळघरात जवळपास 3 माळे असून यात 290 खोल्या आहेत. आता पालिकेनं आपल्या धडक कारवाईत या सर्व खोल्या तोडण्याचं काम सुरू केलंय. ठाण्याचे आयुक्त संजय जयस्वाल यांच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात आली. घाटकोपरच्या डोंगराळ झोपडपट्टी विभागात रस्ते चांगले असूनही तिकडे रिक्षा चालक जात नाहीत. यावर उपाय म्हणून लोकसेवा सहकारी सेवा संस्थेच्या वतीनं घाटकोपर स्टेशन ते भीमनगर कातोंडीपाडा या डोंगराळ भागातून मोफत टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसंच विद्यार्थ्यांची मोफत ने-आण करता येणार आहे. सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 अशी 8 तास ही सेवा असणार आहे. गुंदवली कापूरबावडी भांडूप संकुल भूमिगत जलबोगद्याचं काल भांडूप संकुल येथे लोकार्पण झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित होते. बोगद्याची एकूण लांबी 15.1 किलोमीटर असून जमिनीखाली 100 मीटर खोलीवर हा बोगदा बांधण्यात आला. या बोगद्याची जलवहन क्षमता 4000 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत एकूण 4 बोगदा विहीर असून त्यापैकी 1 गुंदवली, 2 कापूरबावडी, 1 भांडूप संकुल येथे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गावतळे रुखी इथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. 22 किलोमीटर लांबीच्या 15.5 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या रस्त्यांची जबाबदारी 5 वर्षांसाठी कंत्राटदाराला देण्यात आली आहे. 15.5 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची साधी निमंत्रण पत्रिकाही न छापल्यानं आमदार संजय कदम यांनी यावेळी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना पत्रिका छापायला पैसे कमी पडत होते तर त्यांनी आम्हाला सांगायचं, आम्ही ती छापून दिली असती असं सांगत त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजानं देखील आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चाचा मार्ग धरला आहे. या निमित्तानं नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 8 डिसेंबरला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.
मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासोबतच एकूण 19 मागण्या यावेळी मांडण्यात येणार आहेत। मोर्चात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश राहणार असला तरीही हा कुठल्याही एका पक्षाचा मोर्चा नसून केवळ ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी याचं आयोजन करण्यात आल्याचं संयोजकांनी म्हटलंय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। कराडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्यानं आता पृथ्वीराज चव्हाण गटाच्या यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतलाय। अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांना पराभवास कारणीभूत असलेल्या नेत्यांवर येत्या 4 दिवसात कारवाई करण्याची मागणी केली आहे। कारवाई न केल्यास राजेंद्र सिंह यादव यांनी काँग्रेस सोबतची आघाडी सोडण्याचा पवित्रा घेतलाय। राजेंद्र सिंह यादव यांच्यासह 11 नगरसेवकांनी हा निर्णय घेतल्यानं शहरात राजकीय खळबळ माजली आहे। पृथ्वीराज चव्हाण गटाचे निवडून आलेल्या 16 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवकांनी पराभवाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। छगन भुजबळांना जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का हलवलं यासाठी डॉक्टर तात्याराव लहानेंना 8 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पीएमएलए कोर्टानं डॉक्टर तात्याराव लहानेंना आपली बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले। छगन भुजबळांच्या 3 वैद्यकीय चाचण्या आवश्यक होत्या, त्यापैकी 2 वैद्यकीय चाचण्या जे हॉस्पिटलमध्ये आणि 1 चाचणी तात्याराव लहाने सांगतील तिथे करावी असे आदेश 27 ऑक्टोबरला न्यायालयाने दिले होते। जे हॉस्पिटलमध्ये 2 वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्यांना 3 नोव्हेंबरला 3ऱ्या वैद्यकीय चाचणीसाठी बॉम्बे हॉस्पिटलला हलवण्यात आलं। मात्र वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांचा मुक्काम बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहिला। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। याबाबत खुलासा करण्यासाठी तात्याराव लहानेंना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये पशुवैद्यकीय विभागानं प्राण्यांसाठी स्वतंत्र दफनभूमी केल्यानंतर आता गॅस दाहिनीही सुरू केली आहे। पशुवैद्यकीय विभागाच्या या निर्णयाचं प्राणीमित्रांनी स्वागत केलंय। प्राण्यांच्या अंत्यविधीसाठीचं आधीच विभागानं दफनभूमी तयार केली होती, आता या गॅस दाहिनीही सुरू झाली आहे। नौदल दिवसाच्या पार्श्वभूमीवर बीटिंग रिट्रीट या कार्यक्रमाचं आयोजन INS शिक्रात तर्फे ठेवण्यात आलंय। 3 दिवस हा कार्यक्रम असणार आहे। या कार्यक्रमादरम्यान गेटवे ऑफ इंडियाजवळ हेलिकॉप्टरची साहसी प्रात्यक्षिकं, सैनिकी परेड आणि युद्ध अभ्यासादरम्यानची प्रात्यक्षिकं दाखवण्यात येणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव फेरीबोट सेवेवर काही बंधनं आणण्यात आली आहेत। 4 डिसेंबरला फेरीबोट सेवा दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत बंद असणार आहे। देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक IIT मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना यंदा इस्रोमध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे। IIT मुंबईचं प्लेसमेंट सुरू झालंय। त्यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी इस्रो, ONGC, HPCL सारख्या नामवंत कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती IITच्या प्लेसमेंट विभागाने दिली आहे। 1 ते 15 डिसेंबर दरम्यान IIT पवई कॅम्पसमध्ये प्लेसमेंट प्रक्रिया पार पडेल। मुंबईच्या कुर्ल्यातील हनुमान नगरमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला। काल सकाळी 11:30 वाजता ही घटना घडली। मोहम्मद अली असं या मुलाचं नाव आहे। हनुमान नगरमध्ये पालिकेच्या वतीनं सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हा खड्डा खोदण्यात आला होता। ठेकेदारानं या खड्ड्याभोवती सर्व बाजूंनी सुरक्षा पत्रे लावले नव्हते। मोहम्मद अलीचे वडील रिक्षा चालक आहेत। नेहरूनगर पोलीस पुढील तपास करत आहेत। जागतिक एड्स दिनानिमित्त औरंगाबाद महापालिकेनं एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। आई वडिलांविना पोरकी झालेली आणि स्वतःचा दोष नसताना समाजाकडून उपेक्षा सहन करणारी एड्स बाधित मुलांना महापालिकेनं विमानतळाची सैर घडवली आणि विमान जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली। बाबासाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतील 36 विद्यार्थ्यांना विमान पाहण्याची संधी मिळाली। त्यामुळे पहिल्यांदा विमान टेक ऑफ आणि लँडिंगचा अनुभव घेतल्यानं मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। अकोला जिल्ह्यामधल्या अकोट तालुक्यातल्या रामपूर धारूळ गावात काल वाघ दिसल्यानं खळबळ माजली। काल सकाळी 10च्या सुमारास गावकरी शेतात जात असताना गावातल्या वनविभागाच्या हद्दीत हा वाघ दिसला। याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तिथे पोहोचले, मात्र तोपर्यंत वाघ जंगलात निघून गेला। त्यानंतर पुन्हा दुपारी वनाधिकाऱ्यांना हा वाघ दिसला। याआधी 14 नोव्हेंबरला अकोटच्या मकरमपूर आणि शिवपूर भागात एक वाघीण आपल्या 2 बछड्यांसोबत दिसून आली होती। नागपूरच्या सुयश कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थिनींना डान्स टीचरनं मारहाण केली। स्नेहसंमेलनासाठी मुलींना नृत्याचं प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकानं 17 विद्यार्थिनींना मारहाण केल्याचा आरोप आहे। मनीष राऊतला अटक करण्यात आली आहे, तर मुख्याध्यापक अनुराग पांडेला बडतर्फ करण्यात आलं आहे। ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्त्या सुलभा ब्रह्मे यांचं पुण्यात निधन झालं। त्या 84 वर्षांच्या होत्या। पुरोगामी विचारवंत म्हणून त्यांचं मोठं योगदान आहे।
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं होतं. लोकायत या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरती काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये येऊनही सलग 11व्या दिवशी विरोधी पक्षांनी संसदेचं कामकाज गोंधळ घालून बंद पाडलं. राज्यसभेमध्ये नोटबंदीच्या मुद्द्यावर चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली. मात्र पंतप्रधान उपस्थित असावेत या मागणीसाठी ती बंद पाडण्यात आली. मात्र भूमिकेत अचानक बदल करत विरोधकांनी मोदींच्या माफीनाम्याची मागणी करत गोंधळ घातला. ममता बॅनर्जींना घेऊन जाणाऱ्या विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडाचा मुद्दाही दोन्ही सभागृहांमध्ये गाजला. सरकारनं चौकशीचे आदेश दिल्यानंतर विरोधी पक्षांनी पुन्हा आपला मोर्चा नोटबंदीकडे वळवला. एकीकडे संसदेमध्ये गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांनी सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडलंय. अघोषित पैशांवर दंडाच्या रकमेमध्ये घसघशीत वाढ करणाऱ्या आयकर कायदा सुधारणा विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. ज्या पद्धतीनं विधेयक घाईघाईत लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं त्यावर विरोधक नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 16 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. 2 दिवसांपूर्वी सरकारनं लोकसभेत मांडलेलं हे सुधारणा विधेयक काल गोंधळातच मंजूर करण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधक संतप्त झालेत. सध्या हे विधेयक राज्यसभेत मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लोकसभेमध्ये संमत केलेल्या आयकर सुधारणा विधेयकात वंशपरंपरेनं मिळालेल्या किंवा घोषित उत्पन्नातून घेतलेल्या सोन्यावर कोणताही कर लावण्याचा विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. आयकर विभागाच्या छाप्यामध्ये विवाहित महिलेकडे पाच्यावर जप्ती आणली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. यापेक्षा जास्त सोनं आढळल्यास ते वंशपरंपरेनं मिळालंय किंवा घोषित अथवा कररहित उत्पन्नातून घेतल्याचं सिद्ध करावं लागेल. भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेल्या योगविद्येचा आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी एक गौरव झालाय. जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणून युनेस्कोच्या यादीमध्ये योग समाविष्ट झालाय. संयुक्त राष्ट्रांच्या 24 सदस्यांच्या आंतरसरकारी समितीनं सांस्कृतिक ठेव्यांना मान्यता दिली आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान इथिओपियामध्ये समितीची बैठक होतीये. यामध्ये सांस्कृतिक ठेव्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. योगविद्या हा मानवी ठेवा असल्याचं या समितीनं म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.